हॅलो हॅलो चेक. हॅलो. तर सामन्याला सुरुवात झालेली आहे. सलामीची जोडी ही मैदानात इन झालाय. दोन सलामी वीर आपण पाहतोय. स्ट्राईक वरती वंदेश तर नॉन स्ट्राईक एंड वरती सागर. पहिला चेंडू हवाई सफर केला जातोय. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय तुषार याचा. 2 धावा आपण पूर्ण केल्या. तिसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न होतोय मात्र 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या 2 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्रीगणेश होतो या 2 धावेने. वंदेश याला प्रमोट केलं गेलंय सलामीसाठी आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी आक्रमण केलं होतं आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळवल्यात. या 2 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. तुषार चौधरी राईट आर्म अर्ध विकेटचा मारा करत असताना बॅटचा एज लागला. चेंडू वेगवान आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि या पंचांचा इशारा होतो नो चेंडूचा, नो बॉल. म्हणजे 1+4 अशा 5 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. तुषार आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन वंदेश करता. यावेळेस बघा बॅकफुटवर जाऊन चेंडूला हुक केलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय 4 धावांकरता. एका टप्प्याने हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून गेलाय. चौकार. खूप चांगली फलंदाजी करतो वंदेश गोंड. फ्रीडचा चेंडू होता आणि फ्रीडच्या चेंडूवरती खूप चांगला स्ट्रोक इथे त्यांनी कन्व्हर्ट केलेला आहे. धावफलक 4ने जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 11 धावसंख्येवरती. अकरा धावा या धावफलकावरती. पुन्हा एकदा शफल होऊन फटका केलाय. चेंडू जातो या फाईन लीग मध्ये. तिकडे चेंडूला फील्ड केलं जातोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. धावफलक 2ने पुढे सरसावला जातोय तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय कुठेतरी प्रहार इथे केले जात आहेत. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र या चेंडूचा वेग अतिरिक्त होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. चेंडू तो या निर्धाव डॉट बॉल. स्ट्राईक वरती सध्या तरी आपण पाहतोय वंदेशाला आणि आतापर्यंत खूप चांगली त्यांनी फलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर चौकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा. धावफलक 13 या धावसंख्येवरती. या षटकातील चेंडू टाकून झाले ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आहे. फेकी थोडीशी आपण पाहतोय खराब झाली मात्र तुषाराने चांगल्या प्रकारे बॅकअप दिलाय आणि धावा रोखल्या गेल्यात आपण पाहतोय. आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. या षटकातील शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी असेल. बॅटचा एज लागला. यस गॉन. वंदेशाला माघारी परतावं लागेल. बिग ब्लो मोठा हादरा दिला जातोय कारण वंदेश गोंड एक चांगल्या टच मध्ये पाहायला मिळाला होता आणि तो मात्र इथे बाद होऊन माघारी परततोय. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे 15 या धावसंख्येवरती. सुरुवात खूप चांगली झालेली आहे.
आदित्य जोगारी न्यू बॅटर इन झालाय. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती आपण पाहतोय सागर याला. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कुणाल. कुणालाचा पहिला चेंडू हवेमध्ये केला. क्षेत्ररक्षक येतो तिकडे आणि सहज सोपा झेल हा सुटला गेला. जीवनदान मिळालंय. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय सागर जोगारी याला. हा झेल कदाचित महागात पडू शकतो येणाऱ्या षटकांमध्ये. 2 धावा या पूर्ण केल्या. धावफलक 17 या धावसंख्येवरती. यानंतर इगल स्पोर्ट्स नागले आणि महेंद्र स्पोर्ट्स नागले असा मॅच असेल. तर दोन्ही संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. सरळ बॅटने फटका ते खेळलाय. क्षेत्ररक्षक तुषार वेगाने चेंडूवरती आला. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण झाली होती. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 18 धावसंख्येवरती. 18 रन्स 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पण शॉर्ट कव्हरला चेंडू फील्ड केला जातोय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. जास्त काय मिळणार नाहीये. धावफलक जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवरती. 19 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. ऑन साईडला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. थोडासा मिसफिल्ड होताना पाहायला मिळाला. मात्र त्यानंतर चेंडूला उचललाय. तोपर्यंत 2 धावा या पुन्हा एकदा पूर्ण केला गेला. धावफलक 2 ने जाऊन पोहोचतोय 21 धावसंख्येवरती. 21 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक केलाय गोलंदाज कुणाल याने. ऑन साईडला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. खूप चांगले क्षेत्ररक्षण फेके देखील तेवढे सुरेख. फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 22 धावसंख्येवरती. तर सन्माननीय चंद्रकांतजी मेढे साहेबांचे आगमन झालंय. त्यांचा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विनंती असेल की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि नागलेगावचे जे ग्रामस्थ असतील त्यांना देखील विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. याच दरम्यान पाहतो आपण 2 धावा या पडून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने जाऊन पोहोचतोय 24 धावसंख्येवरती. 24 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. तर सन्माननीय विश्वासजी गांजारी साहेबांना देखील विनंती असेल की आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नागली गावातील ज्येष्ठ नागरिक जर मॅच बघण्यासाठी आले असतील, ग्रामस्थ जर आले असतील, तर मी त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. आपले आयोजक आहेत ते आयोजक आपल्याला विनंती करतायत. यज्ञेश होतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. धावफलक आपण बघितलं तर 24 धावा 12ची सरासरी इथे राखली गेली. यज्ञेशाचा पहिला चेंडू वेगवान ते सरार गोळीच्या वेगाने हा चेंडू सरळ महेश जाधव याच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. यानंतर इगल स्पोर्ट्स नागले आणि महेंद्र स्पोर्ट्स नागले असा मॅच असेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. लगेच टॉस देखील होईल 4 ओव्हर नंतर. धावची जी संधी निर्माण झालेली आहे फेकी झालेली आहे. मात्र फेकी थोडीशी खराब झाली आणि त्याचा फायदा उचलला आदित्य आणि सागर याने. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. मात्र चेंडू जर चांगल्या प्रकारे फेकला गेला असता तर विकेट्स देखील मिळाले असते. मात्र 2 धावा मिळाल्या. धावफलक 26 धावसंख्येवरती. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल आणि बघा दुसरी धाव देखील इथे प्रयत्न पूर्ण झालेली आहे.
पाहतो पण मिस टायमिंग झालाय. शतरक्षकाने तिकडे खूप चांगला प्रयत्न केला. बघा दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला. फेकी भरपूर खराब. तिसरी धाव देखील मिळेल. गचाळ शतरक्षण इकडे आपल्याला पाहायला मिळतंय आईमाऊली नागले या संघाच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावा ह्या खर्च केल्या जात आहेत. नागले गावातील भरपूर प्रेक्षक या मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. ते नाखुश असतील या कामगिरीवरती. ज्या प्रकारे आईमाऊली नागले संघाची कामगिरी ते पाहायला मिळते. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू तो निर्धाव. धावफलक 31 धावा 31. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. मिड ऑफ मध्ये चेंडू खेळून क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झाले. बघा फेकी थोडीशी खराब. नाव स्ट्रायककडे जरी फेकी झाली असती तरी फलंदाज बाद होऊ शकला असता. मात्र फेकी झाली विकेट किपरच्या दिशेने आणि तोपर्यंत 2 धावा ह्या पूर्ण झाल्या. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपले तिसरा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 33 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 9 धावा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15ची सरासरी पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरमध्ये 12ची आणि तिसऱ्या या ओव्हरमध्ये आपण पाहतोय की 11ची सरासरी इथे राखली गेली. 6 चेंडू अद्याप बाकी असतील. शेवटचे 6 चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळून काढतील हे 2 बंधू आपण पाहतोय. सागर जोगारी आणि आदित्य जोगारी. सूरज बीज येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. काय घडलंय तर लक्ष नव्हतं गोलंदाजाचं. बघा 2 धावा इथे पडून पूर्ण केल्या जातात. धावफलक 235 धावसंख्येवरती. बघा पुन्हा एकदा सरळ बॅटने हा फटका इथे खेळला गेला. एक धाव कंप्लीट झालेली आहे आणि पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय. आणि 4 धावा पूर्ण झाल्यात. 5व्या धावेचा प्रयत्न होतोय. 5वी धाव देखील पूर्ण झालाय आणि 6व्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज सागर हा बाद झालाय. कुठेतरी खराब कामगिरी करत असताना इथे आपल्याला पाहायला मिळतो आई माऊली नागले संघ. मला वाटतं सकाळी नाश्ता भरपूर केला असावा आणि हा नाश्ता केल्यामुळे त्यांना जराशी सुस्ती जाणवते. आणि सातत्याने आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण हे त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्याचा फायदा झालाय म्हणजे गावदेवी देवदल या टीमला, या संघाला. बघा हा चेंडू निर्धाव येतोय. कुठेतरी थकवा जाणवतोय. ज्या 5 धावा पळून पूर्ण केल्या त्याचा कुठेतरी थकवा जाणवतोय आदित्य जोगारे याच्यावरती. चेंडू तो निर्धाव. धावफलक 40 धावा 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले गेलेत. हा चेंडू देखील आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात येतो. डॉट बॉल.
चला ईगल स्पोर्ट्स नागले आणि महिंद्रा स्पोर्ट्स नागले दोन्ही संघाचे संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचा आहे. ऑन साईटला हा फटका ते खेळला गेला. एक धाव ही पूर्ण झालेली आहे. फक्त एक सिंगल धाव येते. सिंगल धावेने धाव फलक 41 या धावसंख्येवरती. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. बघा मिस टायमिंग झाला आणि बघा शतरक्षक पोहोचला तिकडे. कुंदन कुठली चुकी करत नाहीये. खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 41 धावा आणि 42 धावांचा टार्गेट हे ठेवलं गेलंय. तर 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावा ह्या पूर्ण करायच्या असतील आई माऊली नागल्या टीमला. चला कॅप्टन या लगेच ईगल स्पोर्ट्स नागले आणि महिंद्रा स्पोर्ट्स नागले दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आपण लगेच टॉस करण्यासाठी या. चला कॅप्टन या लवकर. चला मी वारंवार सूचना करतोय तरी देखील दोन्ही संघाचे कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत. लक्षात घ्या 4 षटक संपण्यानंतर आपले दोन्ही कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये हवेत. नाहीतर आपली पॅनलाइज केले जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कारण जो इनिंग ब्रेक होईल त्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत त्याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. चला आपण टॉस करतोय. महिंद्रा स्पोर्ट्स नागले संघाचा संघनायक कॉल देतोय. छापासा कॉल आहे आणि आलेला आहे. छाप पाहिलेला आहे. महिंद्रा स्पोर्ट्स नागले संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. आपला होम ग्राउंड आहे. समोरच्या संघाला असेल 30-35 पर्यंत रोखू आम्ही. असे कुठले गोलंदाज असतील जे चांगली कामगिरी करतील? मी आहे, भावेश ठाकरे आहे, भूमित जाधव आहे. चला आपल्याला शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावला. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा मनासारखा लागला मनाविरुद्ध लागलाय? मनासारखाच लागला कारण तर बॅटिंगच पाहिजे होती पण बॅटिंग भेटले. आता 4 ओव्हरमध्ये किती धावा फटकवण्याचा प्रयत्न असेल? 50+ करू आम्ही तरी पण आता बघू. या सीझन मध्ये संघाचा परफॉर्मन्स कसा राहिला? काय परफॉर्मन्स तर काय नाही कारण तर प्रॅक्टिस वगैरे कोणाचीच नाही. चला आपल्याला देखील शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकला महिंद्रा स्पोर्ट्स नागले संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे ते म्हणजे ईगल स्पोर्ट्स नागले या टीमला.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 42 धावांचं टार्गेट हे सेट केलंय. 42 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रकाश. पहिला बॉल हल्ला चढवलाय, आक्रमण केलंय तुषार याने. पाहूया या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल. 6 धावा येतात. बघा इकडनं जर बघितलं तर टॉस बॉक्सचा बॅनर थोडासा मध्ये येतोय. आता त्या क्षेत्रामध्ये काय घडतंय हे दिसत नाहीये. मात्र पंचाने दर्शवलंय की या चेंडूवरती 6 धावा आल्यात. तुषारच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती समाचार घेतलाय. प्रकाश बरफ याचा ठोकलाय षटकार. बघा 42 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आणि त्याची सुरुवात एका मोठ्या फटक्याने झालेली आहे. ज्या प्रकारे वंदेशाने सुरुवात केली होती त्याच प्रकारे सुरुवात इथे करताना दिसतोय फलंदाज तुषार. जशास उत्तर देण्याचा प्रयत्न, टिट फॉर टॅट. बघा स्वीप करण्याचा प्रयत्न, कुठेतरी शरीराला हा चेंडू लागून जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. धाव चेंडूची सांगता इथे होताना दिसतंय. आपले ग्रामस्थ आहेत त्यांचं आगमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शरीराचा वेध हा देखील घेणारा चेंडू होता. लेगबाच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावफलक 7 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आला आणि त्यानंतर आपण पाहतोय कुठेतरी कमबॅक केलाय. कुठेतरी भरपूर कमबॅक होताना दिसतोय प्रकाश बरफ याचा. खोटप्याचा चेंडू स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू हाताला गेलाय. पंचाने लगेच दर्शवलं हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. 8 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. 42 धावांचं टार्गेट आपण पाहतो पूर्ण करायचं आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना 8 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा चला रिव्ह्यू इथे घेतला आहे. चला पाहूया. हा चेंडू यष्टांच्या वरून गेला, यष्टांच्या बाहेरून निघून गेलाय. पंचांनी तर हा चेंडू वाईड घोषित केलाय. तर पाहूया. चला फेर डिलिव्हरी असेल. फेर डिलिव्हरी. चला आपण गोलंदाजाला एक ताकीद आहे की आपण ज्यावेळेस फॉलो थ्रू आपला तो आपण थोडासा पिचच्या बाहेर घ्या. कारण गोलंदाज थोडासा मध्ये आला होता तेच कारण पंचांना दिसलं नसावं. पहिल्या चेंडूवरती एका षटकार लागल्यानंतर खूप चांगला कमबॅक इथे गोलंदाजाने केलेला आहे. प्रकाश बरफ या गोलंदाजाने केलाय. धावा लागल्या धावफलकावरती 9 धावा या धावफलकावरती लागल्या. शेवटचा चेंडू बाकी आहे. 42 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत.
बस बघा इनफिल्डच्या वरून करण्याचा प्रयत्न मात्र गॅप शोधलाय तुषार आणि चेंडू बघा वेगाने निघून चाललाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील जातोय. भरपूर चांगला स्ट्रोक खूप चांगला फटका ते केलाय आणि दोन क्षेत्ररक्षकांना भेदून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. चौकार येतोय. धावफलक 4ने पुढे सरसावला गेलाय तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तेरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विजयासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावा. चला थोडासा स्पीडअप करायचा विनंती आहे. चला थोडीशी घाई करा कारण सकाळच्या सत्रामध्ये सामने थोडीशी उशिराने चालू झाले त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मला वेळेअभावी सहकार्य करा. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. 18 चेंडू 29 धावा. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. आकाश येतोय. आकाश जोगारी. 29 धावांची गरज आहे. 18 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय फेरबदल इथे केला जातो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले जात आहेत. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात हाताला गेला. पहिला चेंडू हा डॉट येतोय. डॉट बॉल. सलामीची जोडी आपण पाहतोय तुषार आणि सूरज. ऑन साईडला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे त्याचा फायदा इथे उचलण्याचा प्रयत्न दिनेश जोगारी. चेंडूपर्यंत पोहोचेल चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत या 2 धावा या पूर्ण झाल्यात. थोडासा मिसफील्ड झाला आणि त्याचा फायदा उचलला या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2ने जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. 42 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 15 धावा या धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं 23 धावांची गरज होती आणि एका षटकामध्येच 4 चेंडूमध्ये त्या 23 धावा पूर्ण झाल्या होत्या. बघा जोरकस मारलेला फटका. खडेकडे हा फटका केलाय. जाग्यावरूनचा फटका केलाय आणि चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. हा षटकाराने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 21 या धावसंख्येवरती. 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा 42 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आणि 21 धावा या धावफलकावरती लागल्यात म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 21. अर्धा पल्ला पूर्ण झाला. अजूनही अर्धा पल्ला पूर्ण करायचा आहे नागलेड संघाला. हा चेंडू थोडासा पुढे ठेवला गेला आणि आपण पाहतोय की हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. डॉट बॉल. पुन्हा एकदा कमबॅक केला गोलंदाज आकाश जोगारी याने. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलक 21 धावा.
बघा ते फलंदाजाला बाद जरूर घोषित केलाय. तर पाहूया नेक्स्ट बॅट्समन कोण येईल. का फक्त हलक्यात हा चेंडू तो खेळून काढलाय. सॉफ्ट हँड हा फटका खेळला होता. एक सिंगल धाव मिळाली, जास्त का मिळणार नाहीये. या सिंगल धावाने धावफलक 22 धावसंख्येवरती 22 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू 20 धावा. हॅलो, बॅक टू बॅक 2 चेंडू हे धाव आलेले आहेत. म्हणजे 10 चेंडू आणि 20 धावांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. पुढे सरसवना फटका केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. खराब फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा पूर्ण केल्या तुषार आणि नव्याने आलेला फलंदाज पदापण कुंदन. या 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचलाय 24 धावसंख्येवरती 24 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील चेंडू टाकून झालेत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढे सरसावून सरळ बॅटने खूप चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र त्याच्याकडे संधी होती. त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. आलाय षटकार. 6 धावा. बघा रिप्ले पाहूया कशा प्रकारे फटका खेळला गेला होता. स्टेप आउट झाला. सरळ बॅटने एक चांगला स्ट्रोक खेळला गेला. क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेच्या जवळ होता. बघा संधी नव्हती महेश याच्याकडे, कारण अगदी सीमारेषा लगत तो उभा होता. बघा विकेट किपर कडे थोडीशी चूक होताना पाहायला मिळालाय. चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. पंच किती 1 धाव असेल 2 धावा. यस 1 धाव. फक्त एक सिंगल धाव असेल. धावफलक 31 धावसंख्येवरती जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. बघा षटकाराला त्यानंतर लगेच धावसंख्येला चालना मिळाली आणि धावफलक वेग पकडताना दिसला. धावफलक 31 धावा जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 7. पुढे साचवून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव. षटकाची समाप्ती. 3रं षटक समाप्त झालंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर
10.33 या सरासरीने वाटचाल करत असताना 31 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. सहा चेंडू 11 धावांची गरज आहे. पहिला चेंडू फुल टॉस आहे. स्वीपच्या अंदाजामध्ये फटका केलाय. शतरक्षक होता आदित्य जोगारे, मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. खूप चांगला फटका. पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळवल्यात तुषार याने. बघा फुलटा चेंडू स्वीपच्या अंदाजामध्ये केलाय. झाडू शॉट पाहायला मिळाला आणि त्याचा परिणाम 4 धावा. येणारे चेंडू 5 धावा करायच्या असतील आणखीन 7. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. आपण कमबॅक, मात्र विकेट किपर हा चेंडू सोडलाय. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. धावफलक जाऊन पोचला गेलाय. तो म्हणजे 36 या धावसंख्येवरती 36. अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 4. एखादा मोठा फटका किंवा एखादा डॉट बॉल दोन्ही संघाचा कमबॅक होताना दिसेल. फुलटा चेंडू आहे. मॅच कदाचित फिनिश केली जाते मोठ्या फटक्याने. विजयाचा षटकार ठोकलाय कुंदन याने. तर हाय लक कायदे स्पोर्ट्स धोदल. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच आई माऊली नागले टीम. नेक्स्ट मॅच ईगल स्पोर्ट्स नागले आणि महिंद्रा स्पोर्ट्स नागले असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण जाऊया लगेच मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरला या मॅचचा तुषार, ज्याने 7 चेंडूमध्ये 15 धावा बनवल्या आणि बॉलिंग करत असताना एक विकेट देखील मिळवली. आणि कुंदने देखील खूप चांगली कामगिरी केली. 7 चेंडूमध्ये त्याने देखील 14 धावा बनवल्यात. तर तुषार ठरतोय या सामन्याचा सामनावीर, ज्याने बनवल्यात 7 मध्ये 15.